होळकरांचा फार मोठा इतिहास आहे. बरोबर. हिंदवी स्वराज्य स्थापन ज्यावेळी झालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य आपल्याला प्रस्थापित करून दिलं. हम्म, त्यामध्ये मल्हारराव होळकर असतील, हम्म, यशवंतराव होळकर असतील, अहिल्याबाई राणीसाहेब असतील, हम्म, त्याच्यानंतर तुकोजीराव महाराज ज्यांनी 5,000 रुपये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिले. हे एका कुत्र्यासाठी, एका वाघ्या कुत्र्यासाठी स्मारकासाठी पैसे देतील, तेही शिवाजी महाराजांच्या बाजूला. शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे. आणि ती स्मारक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच. हम्म, एकही इतिहासकार, माझं आव्हान आहे हम्म, आणि विचार इतिहासकारांना, एकही इतिहासकार, मग तो डाव्या विचाराचा इतिहासकार असो, हम्म, उजव्या विचाराचा इतिहासकार असो, सेंटर विचाराचा इतिहासकार असो, सगळ्यांनी स्पष्ट आणि क्लिअर सांगितलेलं आहे की इथं वाघ्या कुत्र्याचा कुठलाही एव्हिडन्स नाही, ही दंतकथा आहे. हम्म. मग ते बाबासाहेब पुरंदरे असतील, स्वतः राज ठाकरेंनी इंटरव्ह्यू घेतला बाबासाहेबांचा. ते डॉक्टर पण त्याच्यात काल्पनिक असं. हो हो, डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील, तिथं इंद्रित सावंत असेल, पांडुरंग बलकोटे जे असतील, मेहेंद्रे जे असतील, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. हम्म, पण तुम्ही मला विचारलं, पूर्वी शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का, हम्म, प्राणी जनावरे होते का? होते. शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा कुत्रे असू शकतात, हो. घोडे होते, ते काही कोण आम्ही नाकारत नाहीये. हम्म, पण या वाघ्या कुत्र्यांनी चित्तीत उडी मारली, हम्म. हा चुकीचा इतिहास आहे. आणि त्याचा काही पुरावा पण नाही. हो, ते पुरावा नाही, पण मी घेऊन आलोय. हम्म, जसे तुम्हाला फोटोग्राफ्स दाखवले, हम्म, तर अनेक शिवभक्तांनी RTAच्या माध्यमातून, माहितीच्या अधिकारातून, पुरातत्व खात्याकडनं सगळी माहिती घेतलेली आहे. हा. मी सुद्धा घेतली. आणि RTAच्या माध्यमातून, माहितीच्या अधिकारातून क्लिअर कट लिहिलेलं आहे की हे स्मारक, हम्म, वाघ्या कुत्र्याचं स्मारक आमच्या प्रोटेक्टेड साईटमध्ये नाही आहे, संरक्षित स्मारकामध्ये नोंद नाही आमचं. नाहीये त्याची. हम्म, पण 1936 ला जे उभा केलं, आज 2036ला जर हे तिथंच राहिलं तर मग आमच्या प्रोटेक्टेड साईट्समध्ये, प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्समध्ये येणार. हम्म, हम्म. म्हणजे 2036 पर्यंत जर स्मारक राहिलं तर ते सुरक्षित स्मारक होणार. आज ते नाही आहे, त्यांच्याकडे काही नोंद नाही आहे वाघ्याचं. हे मी नाही बोलत, हे पुरातत्व खातं बोलते. सगळ्यात महत्त्वाचा मला आपल्याला सांगायचं आहे, हम्म, हम्म. राज्य शासनाने 1974ला विजी खोबरेकर, बर. हे कोण आहेत विजी खोबरेकर? जे महाराष्ट्र आर्काईव्हचे प्रमुख आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही शिवाजी महाराजांच्या ज्या काही समाधीच्या वर जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याचं डॉक्युमेंटेशन करा. बर. मला वाटतं 167 काय 167 पानं, 167 जे पत्र आहेत, हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने डॉक्युमेंट केलेलं आहे. बर. म्हणजे ही सगळी पत्र, याच्यामध्ये महात्मा सगळं फुल्यांनी दिलेली भेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली भेट आहे, सगळं ह्याच्यात डॉक्युमेंटेड आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बद्दलचे इतकं सगळं ह्याच्यात जे काय ते आपलं विजी खोबरेकरांना ही सगळी जबाबदारी दिली. हा. 1885 ते 1926 पर्यंत हे सगळं डॉक्युमेंटेड आहे. हम्म, त्यात वाघ्या कुत्र्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही. आता मला हेच समजत नाहीये, तुकोजी महाराज होळकर यांनी 5,000 रुपये शिवस्मारकासाठी दिले ना, हम्म, नोंद व्हायला पाहिजे. हम्म, पुरातत्व खात्याने 2,000 रुपये दिले ना, नोंद व्हायला पाहिजे. हम्म. ब्रिटिश म्हणतोय त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने दिले ना 5,000 रुपये, नोंद करा. येऊन येत कुठेतरी पाठीवर, काही प्रॉब्लेम नाही. मी रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आहे, हम्म. मी पुढाकार घेतो. पण त्या वाघ्या कुत्र्याचा पोळका कशासाठी? हम्म. व ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या योद्ध्यांच्या समाध्या धूळखाट पडलेत. आणि कशावर आपला वाद चालू आहे, कशावर चर्चा चालू आहे? आणि आता मी धाडस करून, मी नाही, पूर्वी शिवभक्तांनी केली होती, मी आता निमित्त आहे रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष म्हणून, मी धाडस केली म्हणून माझ्यावर टीका. आणि अनेक लोक त्याला वेगळाच विषय नाही जातीच्या ह्याच्यावर. मला ते विचारायचंय,
ह्या सगळ्या ऐतिहासिक वाद जातीचा काय संबंध? काही जातीचा संबंध रंग नाही, कशासाठी? काही संबंध नाही. उलट मला तर हे सांगायचं आहे, छत्रपती घराण्याचं आणि होळकरांचे ऋणानुबंध संबंध आहेत. आताचे जे त्यांचे वंशज आहेत, भूषणसिंग होळकर, त्यांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकरांचं लग्न हे माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी लावून दिलं कोल्हापूरच्या राजवाड्यात, जुन्या राजवाड्यात. पहिले इंटरकास्ट मॅरेज? हो, नाही 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 नाही, हे नाही, पहिलं इंटर कसा ते मला तुम्हाला मुद्दाम बरं झालं तुम्ही आठवण केली विलासराव. हा. राजश्री छत्रपती शाहू महाराज हम्म, आणि तुकोजीराव होळकर महाराज हे दोस्त होते. हम्म, छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक बहीण चंद्रप्रभा घाटगे हम्म, यांनी तुकोजीराव महाराज होळकरांच्या आपल्या धाकटे नाही, त्यांची चिरंजीव यशवंतराव होळकरांची आंतरजातीय विवाह लग्न करून दिला. पहिला आंतरजातीय विवाह. हम्म, हम्म. त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो, छत्रपती शहाजी महाराज म्हणजे जेव्हा विक्रमसिंग पवार होते, 1 वर्ष माझे आजोबा हम्म. त्यांना इंदोरचे आता मला वाटतं यशवंतराव होळकरच बहुतेक करून वाटते, तुकोजीराव पवार महाराजांची चिरंजीव मला वाटतं. मला तर त्यात मी चुकू शकतो मी, हा. पण त्यांचे चिरंजीव ना अमेरिकेला मेडिकल असिस्टन्सला काहीतरी जायचं होतं म्हणून 1 वर्ष काहीतरी शहाजी महाराज म्हणजे विक्रमसिंग पवारांच्याकडे ती जबाबदारी दिली होती, इंदोर तुम्ही बघायचं म्हणून. मग यावेळी कुठंच जात आली हो, यात कुठलं मराठा आलं? मग इथं जात का घुसडली जाते? मला हे जाती रंग तुम्ही का तुकोजी दिला पवार जातो? महाराजांना तुम्ही डिमीन करायला लागलेला आहे. तुकोजी पवार महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 5,000 रुपये दिले. किती मोठी बाब आहे ही. हम्म, आणि अशा मोठ्या काय काय दंतकथा तिथं निर्माण केल्या. मला सांगणं सुद्धा मला बरोबर नाही की हे ब्रिटिश लोकांना घाबरली म्हणून. हम्म. कोण? तुकोजीराव होळकर महाराज. आणि म्हणून त्यांनी कुत्र्याच्या समाधीसाठी मी डायरेक्ट पैसे देऊ शकत नाही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी, म्हणून त्यांनी दिले. म्हणून मी कुत्र्याच्या अपमान केलं हो. याच्यामध्ये. एक प्रकारचा अपमान आहे हा हा 100% होळकरांचा सुद्धा. कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले. हे काही बरोबर आहे का? हो, तुकोजीराव होळकर महाराज हे शाहू महाराजांनी ज्यावेळी कृष्णाजीराव केळुसकर ज्या शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ स्थापन झाला, पहिला स्मारक ग्रंथ जे शाहू महाराजांनी करून घेतला, त्याचे 4,000 कॉपीज विकत घेतल्या आणि पूर्ण अक्रॉस इंडिया सगळी महाराष्ट्र आपलं देशभर पाठवल्या त्या कॉपीज. त्याच्यानंतर स्वतः त्या स्मारक ग्रंथाचं, शिवाजी महाराजांच्या स्मारक ग्रंथाचं केळुसकरने लिहिलेलं ते इंग्रजीमध्ये त्यांनी भाषांतर करून घेतलं आणि परत सगळीकडे अक्रॉस वर्ल्ड जगात त्या कॉपीज पाठवून दिल्या होळकर महाराजांनी. मग हे एवढं शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांनी पुस्तकं लिहून घेतले. मग हे घाबरतात? कशाला दंतकथाही तयार करताय? आणि म्हणून ते घाबरत होते म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाला डायरेक्ट पैसे दिले नाहीत आणि कुत्र्यांच्या वाघ्याला ह्याला दिलं. जशी होळकरांच्या बद्दल अपमानाची ही गोष्ट बोलली गेली, तसंच हा वाघाचा जो काल्पनिक कुत्रा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काल्पनिक कुत्रा आणि त्याचं समाधी तिथं उभी केली गेली, हा सुद्धा एक अपमानाचं षडयंत्र आहे किंवा ही सुद्धा एक विकृती आहे असं अशी मांडणी केली जाते. मला विलासराव सांगा, शिवाजी महाराजांची समाधी हम्म, त्याच्यापेक्षा उंच, पण ते कुठल्या योद्ध्याची समाधी नाही आहे. बरोबर. त्या राज संन्यासाच्या नाटकातलं हे कॅरेक्टर आहे, हे आहे, हम्म, पात्र आहे, ते त्यातनं उभा केलेलं आहे. मला सांगा, कुठलाही प्रमुख नेता पुढारी तो म्हणतो का वाघ्या कुत्रा होता? हम्म. कोणी म्हणत नाही, कोणी बोलत नाही. त्यांना माहित आहे सगळा इतिहास, पण कोण धाडस करून बोलतात. संभाजी भिडे म्हणाले नाही, मोठे मी जे पुढारी नेते म्हणतो वाघ्या कुत्रा होता, कोण म्हटलं का असं? कोणी म्हटलं नाही. काय म्हणतात? समिती स्थापन करा. म्हणजे त्यांना सेफ राहायचं. सेफ राहायचं सगळ्यांना. अहो बोला ना तुम्ही, शिवाजी महाराजांची अस्मिता आहे. मी तर म्हणतोच समिती स्थापन करा. माझं तर म्हणणं आहे सगळे इतिहास. मला भूषणसिंग होळकरांचं स्टेटमेंट आवडलं. ते म्हटले कुठल्याही पुढाऱ्याने घेऊ नका. हो, खरंच घेऊ नका. सगळ्या इतिहासकारांना बोलवा, सगळ्यांना बसवून देत एकत्र. मग मला सुद्धा बघायचं मुख्यमंत्री समिती केव्हा स्थापन करतात. पण बाकीचे नेते घाबरतात भूमिका घ्यायला असं वाटतं मला तुम्हाला? आश्चर्य वाटतं. शिवाजी महाराज आपले नरवा अस्मिता कुंजरो आहेत. असं- हो, असं- शिवाजी महाराज आपले अस्मिता आहेत. सांगून देत मग हे सगळे नेतेगण की हो वाघ्या कुत्रा होता. हो, वाघ्या कुत्र्याची उंची शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा जास्त आहे, आम्हाला पटते. ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी सुद्धा सांगून देत, हो आम्हाला पटते शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा वाघ्या कुत्र्याची समाधी उंच असायलाच पाहिजे.